नमस्ते. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. व्हेरी गुड इव्हिनिंग. आत्मवंदन सगळ्यांना. सुरू करूया का आजच्या सेशनला? आलेत का सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. व्हेरी गुड. तेजस्विनी मॅडम, दीपाली मॅडम, प्रियंका, श्रावणी मॅडम, व्हेरी गुड. विद्या गांधी मॅडम. शक्य असेल तर सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस. रेडी आहात का तुम्ही सगळे? नक्की. काल काय शिकलो आपण? कोणी मला सांगेल? मी काहीतरी टास्क दिले होते, कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. राजेंद्र सर, तानाजी सर, स्वाती मॅम, विद्या मॅडम, नमस्कार. आत्मवंदन, नमस्कार. कोणी कोणी कालचा टास्क कंप्लीट केलाय? श्रावणी मॅडमनी केलाय का? मी काय सांगितलं होतं? एक मिनिट हा, मी ऑप्शन्स देते. येस. आता अनम्यूट करू शकता तुम्ही. केलं. केलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अजून कोणी केलंय? हॉस्पिटलमध्ये रेकीचा वापर कसा केला जातो? ओके, ते शिकायचं आहे. हो. बर. ओके. मनाली मॅडम, शारदा मॅडम, वेलकम सगळ्यांचं. राजेंद्र सर, गुड इव्हिनिंग. आत्मवंदन. राजेंद्र सर, कॅमेरा ऑन कराल तर खूप छान वाटेल. सगळ्यांना मला भेटायला आवडेल. नक्कीच आपण ऑनलाईनमध्ये भेटतो आहोत. येस. इंदाराम सर, आरती मॅडम, येस. ओके, पुढे जाऊया. काल आपण काय बघितलं होतं? मी काही टास्क दिले होते तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी. काय दिले होते? की पहिलं दिलं होतं की तुमच्या लाईफमधला जो लोकांचा तुम्हाला राग येतो आहे, जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळ्यांनी लिहून काढायचे. बरोबर? स्माइली हो. विनी लिहून काढायला सांगितले होते का तुम्हाला? राईट. हो. त्यानंतर मी सांगितलं होतं की जितक्या लोकांचे राग येतो त्यांच्या लिस्ट बनवायची आहे आणि ते आपल्याला जाळून टाकायची होती. हो. राईट. आणि नंतर आपल्याला सांगितलं होतं मी की आपल्याला काय पाहिजे आहे. हे लिहिलं का स्वाती मॅडमनी? कोणी कोणी लिहिलंय? हे आपल्याला काय पाहिजे आहे हे आपल्याला नोट डाऊन करायचंय प्रत्येकाला. आपल्याला काय पाहिजे लिहिलं का राजेंद्र सर? काल होते ना तुम्ही? अनम्यूट करा, तिथे बटन आहे. हेल्थ आणि वेल्थ. हेल्थ आणि वेल्थ पाहिजे. व्हेरी गुड. येस. आणि रिलेशनशिप ते कमी, पण हेल्थ आणि वेल्थ इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे. अरे बापरे. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजेच काय, आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे, हेल्थ चांगली ठेवायची आहे, नंतर काय रिलेशनशिप पण चांगले ठेवायचे, पैसा पण पाहिजे. ह्या सगळ्या चॅलेंजेस आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे आहेत. काल आपण एवढं डिस्कस केलं होतं. येस. जे लोक आज रेकॉर्डिंग इन पहिल्यांदा प्रोग्रेस का join म्हणते? झालेले आहेत, त्यांचं मी स्वागत करते. आणि सुरू करूया आजच्या सेशनला. काल आपण रेकी म्हणजे काय बघितलं होतं? रेकी म्हणजे काय? प्राण ऊर्जा. रेकी म्हणजे काय? जीवन ऊर्जा, जीवनशैली आहे. रेकी म्हणजे काय? प्राणवायू आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रवाहित होणारी ऊर्जा. ही काय आहे? फक्त आणि फक्त ऊर्जेचा प्रवाह जो तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे. काहीतरी लोक त्यांना ची एनर्जी म्हणजे जे चायनीज लोक आहेत त्याला ची एनर्जी म्हणतात, जापनीज त्यांना रेकी म्हणतात. आपण काय म्हणतोय? त्याला प्राण ऊर्जा म्हणतो, जीवन ऊर्जा म्हणतोय, जीवनदायिनी किंवा संजीवनी ऊर्जा असं देखील म्हटलं जातं, किंवा हस्तस्पर्श चिकित्सा असं पण त्याला म्हणतो, किंवा आपण म्हणतो संजीवनी रेकी. काय काय त्याला नावं आहेत. शेवटी काय आहे? रेकीच आहे. श्रावणी मॅडमच्या आई नाही बसल्यात का आज? आई आहेत ना? आहे ती. आहेत, आहे. ओके, ठीक आहे. मग ह्या रेकीला समजून घेताना पहिल्यांदा पहिल्या लेवलला आपण काय करतो जयश्री मॅडम? आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःचे चॅलेंजेस शोधायचे.
हे मी काल तुम्हाला टास्क दिला होता. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तुमच्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या लोकांचा राग येतोय, कोणत्या कोणत्या घटना तुम्हाला अजून त्रास देत आहे, त्या घटनांना आपल्याला दररोज लिहायचं आहे. त्या तुमचे चॅलेंजेस काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आणि रात्री झोपताना काय करायचे, जाळून टाकायचे. ठीक आहे, हे टास्क मी तुम्हाला काल दिलं होतं. आणि रेकीचा आपण जो काही गैरसमज आहे त्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा केली होती. आणि तुमच्या माझ्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन केलं होतं. आज आपल्याला काय बघायचं आहे, रेकीची हिस्ट्री म्हणजे इतिहास बघायचा आहे. बरोबर. इतिहास का महत्वाचा आहे, त्याला पण काहीतरी महत्त्व दिलं गेलं पाहिजे ना. ह्याचा शोध कुठे लागला, आपल्याला त्याचा वापर कुठे करायचा आहे, कशामार्फत रेकी प्राप्त झालेली आहे, या सगळ्या ऊर्जांना आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. हिस्ट्री लोक सगळ्यांना बोर वाटेल, पण ती जाणून घ्यावी, महत्वाचं आहे. येस इंदाराम सर, कसे आहात तुम्ही? येस, व्हेरी बेस्ट. गुड, बेस्ट. स्वस्त मस्त जबरदस्त तंदुरुस्त. येस. एकदम जबरदस्त. जबरदस्त आहे. येस. आता सगळ्यांना मी एक काल सांगितलं होतं की आपल्याला पंचसूत्री जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय, हेल्थ चांगली पाहिजे, म्हणजे काय, मला परमसुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करायची. राईट. हाच आपला सगळ्यांचा उद्देश आहे. आणि करिअरमध्ये ग्रोथ आहे, हे सगळ्यांना पाहिजे आहे. त्यासाठी मी तुम्हाला आज सगळे मस्तपैकी शाहरुख खान स्टाईल हात पसरवा बरं. करा छान. काल आपण एनर्जीला फील केलं ना, आता आपल्या हाताची ऊर्जा फील करा. डोळे हलके बंद करा आणि हातामध्ये थंड किंवा गरम प्रवाह जो जाणवतो आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. तुम्हाला जितके हात ताणता येत नसेल तर रिलॅक्स मध्ये ठेवा, जसं तुम्हाला वाटतं योग्य. अगदी रिलॅक्स तुम्ही हात असे मस्तपैकी शाहरुख खान सारखे, आणि हातामधल्या एनर्जीला फील करा. जो काही प्रवाह तुमच्या हातामध्ये जाणवतो आहे तो फील करा. थंड गरम संवेदना ज्या काही आपल्याला जाणवत असतील त्या आपल्याला फील करायच्या आहेत. आणि स्वतःला म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे आणि जबरदस्त आहे. म्हणा सगळ्यांनी आपल्या जेंडर प्रमाणे आपण म्हणणार आहोत. मी आहे स्वस्त आहे, तंदुरुस्त मस्त आहे आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. स्वस्थ आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त येस, आहे. व्हेरी गुड. मी स्वस्त आहे, मस्त आहे, आहे. जबरदस्त आहे. आहे. जबरदस्त. आता ही ऊर्जा हृदयावरती ठेवा. हृदयावरती हात ठेवा दोन्ही. हे ईश्वरा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. हे हे ईश्वरा तुझे कोटी कोटी धन्यवाद. कोटी धन्यवाद. हे ईश्वरा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. हे हे ईश्वरा ईश्वर, कोटी कोटी हे धन्यवाद. ईश्वरा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. हे हे ईश्वरा ईश्वर, कोटी कोटी इतकं सुंदर जीवन दिल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. इतकं सुंदर सुंदर जीवन दिल्याबद्दल मी तुझे खूप आहे. आभारी आहे. इतकं सुंदर जीवन दिल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. खूप आहे. खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. खूप आभारी या आहे. हृदयाच्या संवेदना आपल्याला फील करायच्या आहे. जी एनर्जी तुम्ही हृदयाला देत आहात ती फील करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयाचे व्हायब्रेशन फील करा. आणि ईश्वराला म्हणा, माझ्या आयुष्यात तू सर्व काही दिल्याबद्दल, मला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी तू उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुझे खूप आभार व्यक्त करते. 2 मिनिटं एनर्जी फील करा, कसं वाटतंय बघा. आणि रिलॅक्स. रिलॅक्स.
कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलंय? रिलॅक्स वाटलंय? हो. नक्की? येस. चला सुरू करूया. आणि रोज आज आपण जगलो, आज आपण आजचा दिवस बघितला. या पृथ्वी तलावावरती असंख्य लोक रोज टाटा बाय बाय करून जातात. तुम्ही उठलेत, आपल्यासोबत आपलं कुटुंब उठतं आहे, बरोबर? सगळं आपण बघतो आहे. आजचा दिवस आपण या क्लासला आलो आहेत. आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे. आपण ईश्वराबद्दल, आपल्या हृदयाबद्दल, आपल्या हृदयामध्ये असलेल्या एनर्जीबद्दल, त्या परमपिता ईश्वर जे काही आपली श्रद्धास्थान आहे, त्या गुरुबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल आपल्याला काय करायचे? आभार व्यक्त करायचे आहे. ज्यांनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, त्या सगळ्या सृष्टीचे आभार व्यक्त करायचे. ठीक आहे? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. ओप्पो नावाने कोण जॉईन झालाय? प्लीज कॅमेरा ऑन करा, अदरवाईज तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. ओके. येस. आज आपण हिस्ट्री बघणार आहोत रेकीची. त्या अगोदर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जेव्हा आपण रेकीची हिस्ट्री बघतो आहे तेव्हा डॉक्टर मिकाऊ जे केलेलं कार्य आहे ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. डॉक्टर मिकाऊ हे कोण होते? रेकीचे फाउंडर होते. कोण होते? रेकीचे फाउंडर, रिडिस्कवर पण म्हणता येईल, ज्यांनी रेकीचा पुन्हा शोध लावला. पुन्हा शोध का लावला? आधी रेकी अस्तित्वात नव्हती का? होती. पण आपल्याला त्याची जाणीव होती का? नाही. बरोबर. मग आपल्याला डॉक्टर मिकाऊ बद्दल थोडंसं जाणून घ्यायला लागेल आणि रेकीला समजून घ्यावं लागेल. हे आहे डॉक्टर मिकाऊ. ठीक आहे. येस. स्क्रीन दिसते सगळ्यांना? यस. येस. डॉक्टर मिकाऊ कार्य आपण समजून घेऊ. हे जपानचे एक जे बौद्ध भिक्खू म्हणता येईल किंवा जे त्यांचे गुरु असतात त्याच पद्धतीने एक प्रोफेसर हे होते. आणि यांना रेकीचा पहिल्यांदा शोध लागला होता. मग शोध लागला म्हणजेच काय झालं? यांच्या एका स्टुडंटनी यांना प्रश्न विचारला होता, अशी काही ऊर्जा आहे का, अशी काही एनर्जी आहे का, जी जाणून घेतल्यावरती आपलं प्रत्येक दुःख नाहीसं होऊ शकतं, जी जाणून घेतल्यानंतर आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल. जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की रेकीमध्ये आपण जेव्हा एक प्रॉब्लेम घेऊन आलो, ठीक आहे, तेव्हा आपले इतर प्रॉब्लेम काय होतात? आपोआप सॉल्व्ह होत जातात. काल आपण या विषयावर बोललो होतो, राईट? की जेव्हा आपण रेकीमध्ये एक चॅलेंजेस घेऊन आलेलं आहे, कोणी रागासाठी आलं, कोणी जॉबसाठी आलं, राईट? कॅमेरा आपले सगळ्यांनी माईक बंद ठेवा हा, शक्य असेल तर, जेणेकरून आपलं इंटरॅक्शन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. ओके. येस. एक्सक्यूज मी. बघा, काय करावं लागणार आहे? रेकीला समजून घेताना आपले चॅलेंजेस समजून घेणं गरजेचं होतं. त्यासाठीच तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही एका प्रॉब्लेमसाठी जेव्हा आपण रेकीमध्ये येतो, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपोआप सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात. म्हणून प्रॉब्लेम काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण डॉक्टर मिकाऊ पण हा प्रश्न पडला होता, त्यांच्या स्टुडंटने हा प्रश्न केला होता की अशी कुठली ऊर्जा आहे का, अशी कुठली एनर्जी आहे का, ज्याचा वापर करून आपण आपल्या सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. तेव्हा डॉक्टर मिकाऊ उत्तर देता आलं नाही. ते म्हटले की अशी एनर्जी तर आहे, पण स्टुडंटला उत्तर देता नाही आलं, त्याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. मग तो शोध घेताना त्यांनी काय केलं? हा प्रवास सुरू करताना वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमंती केली. ते चायनाला गेले, अमेरिकेत गेले आणि ते भारतात देखील आले. भारतामध्ये आपल्या काशीमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. जवळपास बराच काळ काशीमध्ये उलटल्यानंतर देखील त्यांना संस्कृत अभ्यास केला, आपले ग्रंथ वाचले, पण या ऊर्जा त्यांच्या लक्षात आल्या नाही. त्यांना ह्या ऊर्जा कळाल्या पण नाही आणि या ऊर्जांचा त्यांना शोधही लागला नाही. पण यांना एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या धर्मग्रंथामध्ये 21 नावाचा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. आपले जे काही गोष्टी आहेत त्या 21 दिवस करायच्या. 21 दिवसांचा गणपतीचा आपल्याला 21 मोदकांचा आपल्याला काय करावं लागतो? मोदक बनवायचे तर 21 बनवायचे, 21 आवर्तन करता येतात. बऱ्याच गोष्टी 21 21 21 हे दिसत होतं. त्यांना हे मात्र लक्षात येत नव्हतं 21 हा आकडा कशासाठी वापरायला पाहिजे.
ठीक आहे. हा नंबर त्यांच्या काय झाला होता, कनेक्ट झाला होता, की हा नंबर काहीतरी यांच्या शास्त्रामध्ये या 21 नंबरला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून रेकीमध्ये साधना करताना श्रुतिका मॅडम किती दिवसांची करायची आहे? 21 दिवसांची. रेकीमध्ये साधना किती दिवसांची करायची आहे? पहिल्या लेवलची 21 दिवसांची आपल्याला साधना करावी लागते. ठीक आहे. मग यांचा जेव्हा शोध घेत होते, सगळ्या गोष्टी करत होते, वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमंती करत होते, तरी देखील रेकीचा शोध लागला नाही. तरी देखील एवढे पुस्तक मिळून त्यांना फक्त असा उल्लेख आढळला की काहीतरी चिकित्सा असते. मग ह्या मिळवायच्या कशा? तर त्यांनी काय केलं, एक झेन ऋषी होते, झेन मुनी होते, त्यांच्याकडे ते गेले आणि विचारलं की गुरुजी तुम्हाला काही ऊर्जा माहिती आहेत का? तुम्हाला काही मला ज्ञान देता येईल का? तर गुरुजी म्हणाले, बघा माझ्याकडे त्या गोष्टीचं सोल्युशन नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावी लागते? साधना करावी लागते. बरोबर ना? आपल्या धर्मग्रंथातही सांगितले, आधीचे ऋषीमुनी पण तेच करत होते आणि 19व्या शतकामध्ये देखील डॉक्टर मिकाऊसींनी पण तीच साधना केली, त्याच साधनेला महत्त्व दिले. मग साधना करताना त्यांनी काय केलं? ही साधना करायची ठरवली. साधना करताना काय केलं? ही जी आहे हे कोरियामा नावाचं टेम्पल आहे, टेकडी आहे. ठीक आहे, माउंट कोरियामा या नावाचं किटोमध्ये शहर आहे हे किटो. तिथे एक टेकडीवरती जाऊन त्यांनी साधना करायचं ठरवलं. मग साधना करायचं ठरवलं तर त्यांना काय झालं की 21 दिवसांची आपल्याला साधना करायची. कारण तो 21 आकडा कुठे बघितला होता? आपल्या धर्मग्रंथांमध्ये. तिथे त्यांना मिळालं होतं की 21 दिवसांची मला साधना करायची आहे. 21 हा आकडा खूप महत्वाचा आहे. मग साधना करताना त्यांनी आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करून अन्न आणि पाण्याचा त्याग करून साधनेला सुरुवात केली. ठीक आहे. ओके. साधनेला सुरू केला आहे, प्रोसिजर सुरू केलेली आहे. काउंट करण्यासाठी म्हणजे आपले जे दिवस आहेत त्या गोष्टींना समजून घेण्यासाठी त्या लक्ष देण्यासाठी काय केलं की 21 दगड सोबत ठेवले. आपण दिवस कसे मोजणार ना, की किती दिवस झाले? किती आहे ना? बॅटल ऑफ लास्ट बॅटल ऑफ बॉक्सर एवढे कोणी हे फाईट अनम्यूट. केलं कधी केलं कुठे थोडं थोडं वाचतं मिळत बसून. मंजुश्री मॅडम आहात का तुम्ही क्लासमध्ये? ओके. सॉरी एव्हरीवन. हां, 21 दिवसाला महत्त्व दिलंय त्यांनी. मग काय करे, त्यांनी 21 दिवसांचे दगड ठेवले आणि रोज साधना झाल्यानंतर सकाळी पहाटेपासून रात्रीपर्यंत ते काय करत होते? संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत साधना करत होते आणि प्रत्येकाचा दगड काय करत होते? एक दिवस कंप्लीट झाला की दगड खाली फेकत होते. असे दिवसांवरती दिवस जात होते. आपल्याला एक दिवसाचा उपास सहन होतो का हो? आणि ते पण 19व्या शतकात. बरोबर, रिसेंटलीच ना, 100-150 वर्षांपूर्वी, 200 वर्षांपूर्वी उपवास सहन होतो का आपल्याला 21 दिवसांचा? नाही होत. बरोबर. आता एकच दिवसाचा उपवास नाही करू शकत मॅडम, 21 दिवस तर खूप झाले, हो की नाही? एक दिवसाचा श्रावण सोमवार सुरू आहे सध्या आणि त्या श्रावण सोमवारात आपण भरपेट खाणं खातोय. बरोबर का? एकादशी असली की दुप्पट खाशी, आपल्याकडे म्हण आहे की त्याच्या डबल खायचं आहे. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून जी साधना केली त्या 20व्या दिवशीपर्यंत त्यांना प्रचंड विकनेस आला होता आणि प्राप्ती काहीच नव्हती आणि हताश झालेले होते की अरे आज पण मला काहीच साध्य झालेलं नाही, आज पण मी एवढे कष्ट करतो आहे, आजही मी एवढा वेळ दिला तरी आज काही हतबल झाले आणि अशक्त झाले होते. कारण अन्न पाण्याचा त्याग करून साधना करत होते, अशक्तपणा खूप आलेला. आणि शेवटी 21व्या दिवशी निर्धार जसा केला होता, निश्चयाचा महामेरू त्यांनी केला होता आणि त्यांनी काय केलं, तो जो निश्चय केला होता त्यांचा हेतू खूप महत्त्वाचा होता आणि म्हणून काय केलं, सकाळी उठल्यापासून साधना, परत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साधना केली आणि साधना झाल्यानंतर काय झालं की शेवटी ब्रह्मांडाकडून म्हणजे आकाशामधून एक एनर्जीचा, दिव्य एनर्जीचा काहीतरी प्रवाह त्यांच्यापर्यंत येतो आहे असं त्यांना जाणीव झाली आणि काहीतरी साकेतिक चिन्ह दिसायला लागले. हे साकेतिक चिन्ह काय आहे? आपण सेकंड लेवलला आणि थर्ड लेवलला जेव्हा शिकतो आहे ते सिम्बॉल्स,
त्यांना कुठे मिळाले होते? त्यांच्या साधनेदरम्यान प्राप्त झाले होते. बरोबर. जी साधना त्यांनी केली, जे तपश्चर्या केली, त्यांच्याकडनं काय झालं? त्यांना एनर्जी मिळाली आणि ही एनर्जी त्यांच्याकडे ऊर्जेच्या मार्फत पोचली. एक प्रचंड ऊर्जेचा गोळा त्यांच्याकडे आला आणि ती एनर्जी त्यांनी आत्मसात केली. बरोबर. साधना मग स्वामी विवेकानंदांनी पण तेच केलं होतं. बरोबर. त्यांची रामकृष्ण परमहंसांची पण साधना खूप महत्वाची. आपले जे ऋषी मुनी होते, साधक होते, अजूनही काय आहे हिमालयामध्ये? साधनेलाच महत्व दिलं जातं. बरोबर. की आणि सांगितलंय की तुम्ही काहीतरी सिद्धी प्राप्त करायची आहे तर साधनेला लक्ष दिलं गेलं पाहिजे. नंतर त्या अवस्थेमध्ये जेव्हा त्या ऊर्जांचा प्रवाह त्यांच्यापर्यंत आला, ते खूप त्या ऊर्जा त्या सहन करू शकले नाही आणि बेशुद्ध अवस्थेत गेले. तिथेच बेशुद्ध पडून राहिले. असे एकदम शांत झालेले, ऊर्जा त्यांना जाणवत होत्या पण काय आहे नेमकं कळत नव्हतं. ही प्राप्ती त्यांना झालेली होती. सकाळपर्यंत तशाच अवस्थेत होते. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय झालं? आता मला काहीतरी प्राप्ती झाली आणि प्रचंड भूक लागली होती. इतका उपवास झाला होता आणि काहीतरी प्राप्ती झाली आहे. माझी 21 दिवसाची साधनाही कंप्लीट झालेली आहे. प्रचंड भूक लागलेली होती म्हणून घाईघाईत मला जे प्राप्त झालं ते मी कोणाला तरी सांगणार. बरोबर. आपलंही हे आहे ना, आपलं काहीतरी चांगलं झालं, आपल्याला काहीतरी मिळालं, तेव्हा आपण काय करतो? आपला आनंद शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मग ते उतरता उतरता टेकडीवरनं त्यांना पायाला काय लागली? ठेच लागली. आणि जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण काय करतो? पहिल्यांदा आपला तिथे काय जातो? दुखत आहे, माझी मान दुखत आहे, काय करतो आपण? हात जाते. हात जातो. बरोबर. डोकं दुखत आहे तेव्हा आईने दाबून दिलं की छान वाटतं. प्रत्येकाला छान वाटतं का? राईट. पाय दुखत आहे, पाय दाबून दिले की छान वाटतात. तशाच पद्धतीने जेव्हा त्यांना ठेच लागली त्यांनी काय केलं? आपला हाताचा स्पर्श तिथे केला आणि जेव्हा स्पर्श केला तेव्हा काय झालं? त्या स्पर्शाच्या साह्याने त्यांचा पेन नाहीसा झाला. पेन कमी झाला आणि हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की माझ्या हातात काहीतरी एनर्जी प्रवाहित होते. कळालं का स्वाती काकडे मॅडम, रुजुता मॅडम, ज्योती मॅडम? ही एनर्जी म्हणजे काय आहे? तुमच्या माझ्यामध्ये प्रवाहित होणारी रेकी एनर्जी. हिला काय म्हणतात? रेकी. काल जो आपण समजून घेतलं ना, एनर्जी आपल्या हातामध्ये प्रवाहित होते, त्याला काय म्हणतो आपण? रेकी एनर्जी. कळालं का तृप्ती मॅडम? आणि ही एनर्जीचा शोध त्यांना तिथे लागला होता. या एनर्जीला त्या अजून पुढे जाणूया की कशा पद्धतीने त्यांनी प्रवास केला. तिथे हाताचा साहाय्याने त्यांनी सपोर्ट घेतला. हळूहळू त्यांचं रक्त थांबलं आणि मग हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि मालकाला म्हणाले, मला प्रचंड भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला दे. आणि अशा अवस्थेत आपण जेवू शकतो का हो? उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कमी भूक लागते. बरोबर. या सरांना काय झालं होतं? खूप भूक लागली होती आणि अशा अवस्थेत पोटभर जेवायला ते बसले. येस इंदाराम सर, तुमचा काही प्रश्न होता? नाही ना? येस. ओके. आणि नंतर त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो मालकही म्हणाला की सर, आत्ता तुम्ही साधना करून आले, 21 दिवसांचा तुमचा प्रवास झालाय, पोटभर जेवू नका, सूप आणि सॅलड घ्या. ऐकलं नाही त्यांनी. तेवढं जेवण पचवण्याची त्यांच्याकडे काय झाली होती? ताकद आली होती, एनर्जी आली होती. हा त्यांना रेकीमध्ये आलेला दुसरा अनुभव होता. हॉटेल मालकाच्या मुलीचा दात दुखत होता आणि त्या दातावरती हॉटेल मालकाच्या परमिशननी त्यांनी काय केलं? स्पर्श केला आणि तो स्पर्शाने त्या मुलीचं काय झालं? दात दुखणं थांबलं. असे अनुभव आपल्या स्टुडंटनी पण भरपूर केलेले, ट्राय केले, टेस्टेड केलेले आहेत की खरंच अशी रेकी काम करते का. जेव्हा तुमचं अट्युनमेंट होते, साधना कंप्लीट होते, तेव्हा असे अनुभव भरपूर येतील तुम्हाला पण. आणि तर दातदुखी बंद झालेली होती त्या मुलीची पण. आणि रेकीचा हा त्यांना आलेला तिसरा अनुभव होता. दिवसेंदिवसें अनुभव वाढतच गेले आणि मग ठरवलं की ज्या ऋषींच्या म्हणजे प्रेरणेमुळे ज्या ऋषींनी मला गायडन्स केलं होतं त्यांना आपण काय करायला पाहिजे? भेटायला जायला पाहिजे, त्यांची सेवा केली गेली पाहिजे. सेवा करण्यासाठी त्यांचा उद्देश तेवढाच होता की ऋषींच्या सानिध्यात जायचं. त्यांची तब्येत फार खालावली होती, तर ऋषींची सेवा केली, त्यांना त्या गोष्टीमधनं, त्यांच्या आजारपणातून बाहेर काढलं आणि नंतर ऋषींना म्हणालं की मी आता लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे, मी आता लोकांची सेवा करायचं ठरवलंय, गोरगरिबांचं दुःख नाहीसं करायचा माझा विचार आहे. हा सगळा विचार त्यांच्या मनात चालू असतानाच
त्यांच्याकडे काय झालं, ही प्रेरणा त्यांना मिळाली. आणि त्यांनी बघा, आपल्याला माहिती आहे की जपानमधली तेव्हाची परिस्थिती कशी होती. हिरोशिमा आणि नागासाकीवरती जे बॉम्ब हल्ले झाले होते, त्याच्यामुळे तिथल्या लोकांची जी आर्थिक व्यवस्था आहे ती पण खालावली होती, मानसिकताही खूप, कारण फॅमिली खूप लॉस झाली होती. लोकांनी आपल्या नातेवाईकांना, बरेच लोकांची डेथ झाली होती. आणि त्या सगळ्या वातावरणातून त्यांना काय होतं उद्देश, की मी जपानमधल्या लोकांचे चॅलेंजेस दूर करणार, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी गरिबांच्या वस्तीत जायला प्रिफर केला. श्रीमंताकडे जाऊन उपयोग होता का? त्यांच्याकडे ऑलरेडी ठीक होतं, चालू होतं. म्हणून त्यांनी काय केलं, जिथे गरीब वस्ती आहे तिथे त्यांनी वास्तव्याला सुरुवात केली. लोक त्यांच्याकडे हिलिंगसाठी येत होते. रोज वेगवेगळ्या पद्धतीने ते हिलिंग करत होते, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि लोकांना त्या सिच्युएशनमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. हे करता करता दिवस जात होते आणि 7 वर्षाचा कालावधी उलटला. त्यांचा प्रवास तसाच सुरू चालू होता. पण काय झालं होतं, हे लोक लोक यांच्याकडे हिलिंगला जात होते, हिलिंग करत होते. आणि लोक काय करत होते, चांगलं जीवन, आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने झाली होती, पण लोक आळशी झाले होते. काय झाले होते, आपल्याला काही प्रॉब्लेम आला की मी काय करणार, डॉक्टर मिकाऊ सुईकडे जाणार, ते माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि मग ठीक आहे, मी जसंच्या तसंच वागायचं. बरोबर, राईट. अशा पद्धतीने त्यांना लक्षात आलं की ज्यांना त्यांनी इनिशियल लेवलला आधीच्या पासून काही हिलिंग केलेले लोक होते ना, ते परत गरीब वस्तीमध्ये राहायला आले होते, ज्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता कष्ट करणं सोडून दिलं होतं. म्हणतो ना आपण, आयत्या आयतं सवय झाली की माणूस काय होतो, आळस चढतो. आणि तशाच पद्धतीने माणसाला काय होते, सवय होऊन जाते, राईट. तशाच पद्धतीने ते लोकही खूप आळशीपणा करत होते. आणि मग अशा स्वभावामुळे, लोकांच्या या वागण्यामुळे एक दिवस डॉक्टर मिकाऊ खूप हताश झाले. आणि उसूईंना वाटलं, मी एवढं सगळं करतो आहे, एवढे मी आयुष्यात प्रयत्न करतो, यांच्यासाठी धडपडतो आहे, मला काहीच प्राप्त होत नाहीये, मला काहीच सोल्युशन भेटत नाहीये. आणि त्या झोपडीमध्ये जाऊन ते हताश झाले, क्लिनिकमध्ये जाऊन बसले. तेव्हा त्यांना प्रश्न आला, युनिव्हर्सकडून, ब्रह्मांडाकडनं आणि संताच्या अंतर्मनामधनं प्रश्न आला की यांना हिलिंग करण्यासाठी तुला कोणीतरी बोलवलं होतं का? यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुला इथे कोणी इन्व्हिटेशन दिलं होतं का? बरोबर ना. आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण आपल्या प्रॉब्लेमनुसार जातो, बरोबर. डॉक्टर आपल्याला इन्व्हिटेशन देतात का, या माझ्याकडे, या माझ्याकडे, असं होतं का? डॉक्टर आपल्या घरी येतात का न बोलवतात? येतात, नाही येत, बरोबर. मग काय प्रश्न पडला, जर तू याची सेवा केली होती, जर तू यांना प्रॉब्लेमच्या बाहेर काढलं होतं, तर तू यांच्यासाठी काही एनर्जी एक्सचेंज घेतला होता का? जर तू हिलिंग दिली, ट्रीटमेंट दिली, तर तू त्याच्यासाठी एनर्जी एक्सचेंज घेतला का? पुन्हा उत्तर आलं नाही. म्हणून रेकीमध्ये 2 नियम लक्षात ठेवले पाहिजेत. काय नियम आहे रेकी वापरताना? कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. कोणाला रेकी देणार असाल तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मोबदला घ्यावा लागेल. काय नियम आहे रेकीमध्ये? कोणी मागितल्याशिवाय कोणाला रेकी द्यायला जायचं नाही. आणि जर रेकी देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्हाला काहीतरी घ्यावं लागणार. काही पण घ्या तुम्ही. आधी माहिती आहे का बार्टर सिस्टीम होती, की समजा फॉर एक्झाम्पल, आपण इथे कोण आहे स्क्रीनवरती, मंजुश्री मॅडम. मंजुश्री मॅडमकडे बटाट्याची शेती आहे. आणि जयश्री मॅडम आहे, जयश्री मॅडमकडे गहू येतो त्यांच्या शेतीमध्ये. मग काय करायचे आधीचे लोक, एकमेकांना देवाणघेवाण करायचे. जर जयश्री मॅडमनी गहू दिले तर मंजुश्री मॅडम काय देतील, बटाटे देतील, भाजी देतील, बरोबर. एकमेकांना देवाण केली तर त्याथे काय राहायचा, कर्मा, एकमेकांचा कर्मा काय राहायचा, क्लिअर राहायचा, बॅलन्स राहायचा, राईट. करेक्ट. येस ऑर नो? येस. येस, बोलू आपण. दीपाली मॅडम बोलणार आहोत आपण त्याच्याबद्दल, ठीक आहे. मग काय झालं, आता तुमचा पुढचा प्रश्न आहे, म्हणून मी काय सांगितलं की 2 नियम लक्षात ठेवायचे. कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. आणि रेकी दिली असेल तर एनर्जी एक्सचेंज मस्ट आहे. मग एनर्जी एक्सचेंज जेव्हा आपण दुसऱ्यांकडनं घेतो आहोत, एक पैशाच्या स्वरूपात घ्या,
एक तर त्याच्याकडून काहीतरी काम घ्या करून, किंवा तुम्हाला जे योग्य वाटतं ते एनर्जी एक्सचेंज तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. पैसा घेऊ शकता. समोरचा व्यक्ती जर कमवता असेल तर तुम्ही त्याच्याकडनं छोटी अमाऊंट घेऊ शकतो, जो अफोर्डेबल अमाऊंट तुम्ही त्याच्याकडनं घेऊ शकता. नंतर दुसरी गोष्ट असेल, तुमचा आता सगळ्यांचा प्रश्न पडला असेल, मॅडम माझ्या घरातल्यांना रेकी द्यायची असेल तर. दीपाली मॅडमचा प्रश्न होता, बरोबर दीपाली मॅडम? घरातलं लोक असतील तर काय करायचं? जेव्हा आपण घरातल्या लोकांसोबत जोडलेलो आहे, एक फॅमिली ट्री आहे, बरोबर, ब्लड रिलेशन. इथे काय आहे? जेव्हा आपण एकमेकांसोबत ब्लड रिलेशनमध्ये कोण येत असतो? येस, कोणी सिनियर मेंबर्स आहेत का? येस, राजेंद्र सर, ब्लड रिलेशन बद्दल तुम्ही काही बोलू शकता? ब्लड रिलेशन कोण बनतं आपलं? अनम्यूट करा. आपला ब्लड रिलेशन कोण असतात जनरली? मागच्या जन्मात ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी देवाणघेवाण राहिली असेल ते आपल्या ब्लड रिलेशनमध्ये येतात, बरोबर. ज्यांच्या कर्मामध्ये आपण बांधलो गेलो आहे, बरोबर, ज्याच्या कर्मामध्ये तुम्ही अडकलेले आहेत ते आपल्या ब्लड रिलेशनमध्ये येतात. आणि ज्या व्यक्तीसोबत आपलं अजिबात म्हणजे खूप जास्त देणं घेणं असते ना, तो आपला नवरा नाही तर बायको बनून येते. खूप जास्त देणं घेणं आहे, खूप जास्त भांडण राहिलेलं आहे, खूप जास्त आपली देवाणघेवाण राहिलेली आहे, ती व्यक्ती काय होणार आहे? आपली नवरा नाही तर बायको. आणि त्याच्याही पेक्षा अजून आपले मुलं किंवा आई वडील, हे जे आहे ना, यांच्यासोबत प्रचंड देवाणघेवाण आहे. आपल्याला आपण नेहमी सासूच्या बाबतीत, सासऱ्यांच्या बाबतीत, आई वडिलांच्या बाबतीत, आपल्या बायकोच्या, नवऱ्याच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत कंप्लेंट देत असतो ना. किती कंप्लेंट असतात आपल्या. तुम्ही काल कंप्लेंट लिहून काढल्या, या व्यक्तीचा राग येतो, त्या व्यक्तीचा राग येतो. सगळ्या लेडीजच्या याच्यामध्ये सासूचे आणि आपल्या सासवांच्या याच्यामध्ये सुनेचे नाव असतील, नाहीतर बायकोचं तरी नाव असेल, नाही तर नवऱ्याचं तरी नाव असेल, बरोबर ना. सासरे फार कमी पकडल्या जातात कैचीमध्ये, राईट. सासू मात्र लवकर पकडल्या जाते, नाही तर सून तरी पकडल्या जातो. तिचा जावई सुटून जातो आणि सासरेही सुटून जातात, राईट. तर काय, आपला विषय वेगळा आहे. असोत, सांगायचा उद्देश काय आहे की आपण एकमेकांच्या कर्मामध्ये अडकलेलो आहे. आणि एक 100,000 लोकांची फॅमिली ट्री असते. म्हणजे एखादं मूळ जे आहे ना, झाड मूळ, त्याच्यामधनं किती 100,000 फांद्या असतात. तशा पद्धतीने आपल्याला 1000 फांद्यांची एक ट्री. पहिले माझा आत्मा, माझ्या आत्म्यासोबत माझ्या आजूबाजूचे 1000 आत्मा, 1000 आत्म्यासोबत मग सोसायटी, असं करता करता एक फॅमिली आणि मग जग निर्माण होते. आपलं देवाणघेवाण कोणासोबत आहे? पहिले माझ्यासोबत, माझ्या सोल आत्म्यासोबत, मी ज्या शरीरामध्ये जन्म घेतलाय त्याच्यासोबत माझी देवाणघेवाण आहे. मग मी ज्या फॅमिलीमध्ये घेतला आहे, जे 1000 लोकांची फॅमिली आहे त्याच्यासोबत देवाणघेवाण आहे. आणि 1000 नंतर जे पुढचे आहेत, त्या समाज आहे आपला, त्याच्यामध्ये माझी देवाणघेवाण आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. म्हणून मी नेहमी म्हणत असते, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. का लागतो? कारण हा आपण कर्मात बांधलेलो आहे. म्हणून आपण रेकीमध्ये काय करतो, धरणी मातेची पण हिलिंग करत असतो, कळतं. मग आता जेव्हा आपल्याला फॅमिलीला हिलिंग करायची आहे, जर आपले वडीलधारे असतील, आपल्यापेक्षा वयस्कर कोणी व्यक्ती असतील, वयोवृद्ध असतील, आई वडील असतील, सासू सासरे असतील, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांना जर आपण कर्तव्यात बनलेलो आहे, तर त्यांना रेकी देताना आपल्याला काय करायचं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे. त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घ्यायचे, त्यांच्याकडून ब्लेसिंग घ्यायचे. आणि लहानांना रेकी देत असाल, आणि जर लहान, तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती असतील, तर तुम्ही काय करायचं, त्यांना छोटे मोठे कामं सांगू शकता. आणि जर तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती असेल, तर तुम्ही त्यांच्याकडनं जे कमावते असतील, जॉबवर जात असतील, तर छोटीशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला पाहिजे, फॉर एक्झाम्पल, आई रेकी देते आहे, आई आहे 60 वर्षाची, मुलगा आहे 30 वर्षाचा. आणि 30 वर्षाचा मुलगा जर जॉबला जात असेल, तर त्यांनी आईचं काय काम करायला पाहिजे, छोटंसं, आईला ही गोष्ट आणायची आहे तेवढी आणून द्यायला पाहिजे, आईसाठी भाजी आणायला पाहिजे, आईसाठी मेडिसिन आणायला पाहिजे, आईसाठी कुठलीही गोष्ट, आईचं मोबाईलचं रिचार्ज करून दिलं तरी एनर्जी एक्सचेंज होऊन जातो, कळतंय. जेव्हा नातेसंबंधात आपण रेकी देतो आहे, तेव्हा आपल्याला एनर्जी एक्सचेंज कशा पद्धतीने द्यायचं आहे? एक तर तुम्ही कमवत आहात, तर आईला काहीतरी तुम्ही पैसे देऊ शकता, राईट. आई जर तुम्हाला रेकी देणार तर,
किंवा जर आईला तुम्ही रेकी देत असाल तर काय होईल, आईकडनं आशीर्वाद घ्यायचे की आई, ज्या पद्धतीने मी तुझं हिलिंग केलं, ज्या पद्धतीने मी तुला बरं करण्याचा प्रयत्न केलं, त्याच पद्धतीने माझ्याकडनं इतरांचे काय होईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ देत, असा तू मला आशीर्वाद दे. काय म्हणायचं, आई, ज्या पद्धतीने मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याच पद्धतीने माझ्यामार्फत इतरांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. कळालं? छान आहे ना ही कल्पना. जसं आशीर्वाद मागितले, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद भेटून जातात, आई वडिलांचे आशीर्वाद भेटतात, आणि त्या आशीर्वादासोबत आपल्याला काय मिळतं आहे, एक प्रबळ शक्ती मिळते आहे. की ही शक्ती काय करणार आहे स्वाती मॅडम, प्रतीक्षा मॅडम, की याच्या मार्फत आपण इतरांच्या हिलिंगसाठी पण अजून चांगल्या पद्धतीने ऊर्जा मिळणार, इतरांची पण हिलिंग करू शकणार, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार. किती छान गोष्ट आहे, राईट? त्यामुळे रेकीमध्ये काय सांगितले, 2 नियम लक्षात ठेवायचे आहेत. की जर तुम्ही रेकी देणार आहात तर तिथे काय करायचं आहे, एनर्जी एक्सचेंज मस्ट आहे. आणि इतरांना जर देत आहात फॅमिली सोडून, तिथे तुम्ही कुठल्याही पद्धतीने एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता, ॲज अ मनी फॉर्ममध्ये घेऊ शकता, किंवा तुम्हाला जी काय चॉईस आहे ते तुम्हाला ठरवायचं की मला काय एनर्जी एक्सचेंज पाहिजेत. ओके, 2 नियम लक्षात आले, बरोबर? आता मला सांगा, आता आपल्याकडे मिक्सर आलाय, मिक्सर सोबत काय येतं, मॅन्युअल येतं, राईट? पण मिक्सर वापरायचं कसं हे तर माहिती पाहिजे की नाही, बरोबर? मॅन्युअल लक्षात आहे, त्याचे काही नियम पण असतील की नाही, की ओले हात लावायचे नाही, बरोबर? इलेक्ट्रिसिटीचं प्लग चालू ठेवायचं नाही. त्याच पद्धतीने डॉक्टर मिकाउसूंनी काय सांगितलं, रेकीचे काही तत्व सांगितले. ते आपल्याला तत्व समजून घ्यायचे. जेव्हा तुम्ही रेकी वापरणार, रेकीचा वापर करताना आपल्याला काही तत्व सांगितले आहे, ते तत्व आपण जाणून घेऊया. आणि त्याच्या अगोदर आपल्याला सांगून घ्यायचं आहे की डॉक्टर मिकाउसूंनी जेव्हा रेकीचा स्वतःसाठी शोध घेतला होता, तेव्हा त्यांनी या ऊर्जा कोणाला प्राप्त करून दिल्या होत्या. या ऊर्जा डॉक्टर मिकाउसूंनी चिजुरो हयाशी, हे त्यांनी रेकीमधले ग्रँड मास्टर तयार केले, म्हणजे आपण म्हणतो शिष्य. डॉक्टर मिकाउसूंचे शिष्य कोण होते, चिजुरो हयाशी. आणि चिजुरो हयाशीचे शिष्य होते हवाई टकाटा. यांनी तिघांनी मिळून रेकीमध्ये प्रचंड काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे. येस, तर काम काय केलेलं आहे, चिजुरो हयाशी हे अमेरिकेमध्ये त्यांनी प्रोफेसर होते, आणि त्यांनी रेकीचा तिथे काय केला, प्रचार केला. ठीक आहे. आणि हवाई टकाटा ह्या स्वतः कॅन्सर पेशंट होत्या. काय होत्या, कॅन्सर पेशंट होत्या. त्यांनी स्वतःच्या हिलिंगसाठी रेकीमध्ये आल्या होत्या. हवाई टकाटांना माहिती होतं की चिजुरो हयाशी हे जे व्यक्तिमत्व आहे, हे जे डॉक्टर आहेत, यांनी काय केलं होतं की या विद्या यांना आत्मसात आहे. म्हणून ज्यांचं किमोथेरपी, जेव्हा त्यांची सर्जरी चालू होती, त्या डॉक्टर तिथे ट्रीटमेंट घेत होत्या हवाई टकाटा. आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यानमध्ये त्यांनी ठरवलं की नाही, मला रेकी शिकायची आहे, मला ह्या ऊर्जांना जाणून घ्यायचं आहे, आणि मला स्वतःची हिलिंग करायची आहे. आणि मग त्यांनी रेकी स्वतः वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता त्यांना, आणि रेकी स्वतः शिकल्या, वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. किती, 80 इयर्स. आणि त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांनी 22 ग्रँड मास्टर तयार केलेत. किती, 22. कमाल आहे ना रेकीची, कमाल आहे की नाही. 22 ग्रँड मास्टर त्यांनी स्वतः तयार केलं, त्यात त्यांची नात देखील होती, 25 आहे. काही ना काही तुम्हाला त्यांची नात देखील होती. विचार करा, त्यांच्या नातीला देखील त्यांनी काय केलं होतं, ग्रँड मास्टर तयार केलं होतं. एवढा मोठा रेकीचा त्यांना आलेला अनुभव. रेकी मग कुठल्या, जर कॅन्सर सारखे पेशंट बरे होऊ शकतात, यांनी मेजर कॉन्ट्रीब्युशन केलं होतं रेकीमध्ये, तर मला सांगा, आपला राग, आपला क्रोध, आपला लोभ, आपले जे काही प्रॉब्लेम्स आपण लिहून ठेवले काल, ते नक्की कमी होतील की नाही. मी काल म्हटलं होतं की मी तुम्हाला मदत करणार आहे, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय करणार आहे, मी मदत करणार आहे. काल तुम्ही म्हटलं होतं की मला एवढा राग येतोय, याचा येतोय, त्याचा येतोय, अशा पद्धतीने माझी लिस्ट आहे. जर या कॅन्सर सारख्या पेशंट बऱ्या होऊ शकतात, तर माझ्या लाईफचे चॅलेंजेस नक्कीच दूर होतील. कळतंय?
हा रेकीचा काय होता? इतिहास होता. बोर झालं का? कंटाळले का नाही, इतिहासला? सगळे कंटाळ. अजिबात नाही. अजिबात नाही ना? हो, नाही. ओके. येस. मग आता पुढे जाऊया आपण थोडंसं. आणि पुढच्या सेशनमध्ये आलेत का? ओके. आता जर आपल्याला इतिहास बघितला आहे तर तत्व आपण समजून घेतले नाही. आता आपण काय करूया? नियम समजून घेतले दोन. आता आपल्या तत्वांकडे जायचंय, की रेखीचा वापर करताना आपल्याला डॉक्टर मिकाउसूंनी कुठले तत्व अंगीकारायला लावले आहे, कुठले तत्व आत्मसात करायचे, जेणेकरून काय होणार आहे? थँक्यू दीपाली मॅडम. काय होणार आहे? मला ते तत्व समजून रेकी अजून चांगल्या पद्धतीने काय करता येईल, समजून घेता येईल. मग डॉक्टर मिकाउसूंनी काय तत्व सांगितलं आहे? पहिलं तत्व सांगितलंय, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. काय करायला सांगितलं आहे? मॅडम, कालच तुम्ही मला लिस्ट सांगितली बनवायला आणि त्या लिस्टमध्ये भरपूर नावं होते, बरोबर का? प्रीती मॅडम, त्या लिस्टमध्ये किती नावं होते? कोणाचे 10 होते, कोणाचे 40 होते, किती होते? कशाची मॅम? हां, काल नव्हत्या ना तुम्ही? नाही. ओके. काल मी एक लिस्ट बनवायला सांगितली होती, की ज्या लिस्टमध्ये आपल्याला काय करायचंय प्रीती मॅडम, त्यात तुमच्या ज्या राग येणारे लोक आहेत किंवा वाईट घटना आहे, त्या सगळ्या आपल्याला लिहून काढायच्या. त्या लिस्टमध्ये काय करायचं, जितका राग येतो तो सगळा लिहून काढायचा. आणि जब वी मेट आपण सगळ्यांनी बघितलंय. नाही बघितलं आहे तर बघा. त्यात काय ओके. होतं? त्या पिक्चरमध्ये, त्या मूवीमध्ये काय दाखवलंय? तो त्या ज्या ज्या त्याच्या गर्लफ्रेंडचा राग येतो ना त्याला, तो फाडून काय त्या मुलीचा फोटो फाडतो आणि काय करतो? फ्लश करतो. मग आपल्याला काय करायचं? सगळा राग लिहून काढायचा. जितक्या लोकांचा राग येतोय तो लिहून काढायचा, जितक्या वाईट घटना आहे त्या लिहून काढायच्या. बरोबर? काल बोललो होतो, कोण बोललो होतो? तृप्ती मॅडम बोलल्या होत्या की मला खूप राग येतो. आणि अजून एक मॅडम होत्या, ज्या मूवी आज नाही आहेत. आज आहेत का? नाही आहेत का आज? ओके. एक मॅडम बोलल्या होत्या काल की त्यांना राग येतो आणि मला मागच्या गोष्टी खूप आठवतात. त्या गोष्टी आपल्याला रोज रात्री जाळून काढायच्या आहेत. सकाळी कधीही तुम्हाला वेळ मिळतोय, शांततेने बसा. ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो आहे, ज्या ज्या घटना आठवत आहे आतापर्यंतच्या घडलेल्या, त्या सगळ्या लिहून काढायच्या आणि रात्री झोपताना झोपायच्या अर्धा तास अगोदर जाळून टाकायच्या. ठीक आहे? जाळून टाकायच्या म्हणजे तुमच्या समोर जाळा, गॅलरीत जाळा, कुठेही जाळा. जाळून टाका. जेव्हा आपण त्या गोष्टी लिहितोय ना, तेव्हा आपण 80% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. मी काय बोलते याच्यावर विश्वास ठेवा. हा लॉ एक, हा लॉ आहे सायकोलॉजी मधला. जेव्हा आपल्या सगळ्या घटना लिहितो आहे, 80% आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम ज्यांना सॉल्व्ह करायचे असतील त्यांनी कंप्लीट करायचे. किती दिवस कंप्लीट करायचं? 21 दिवसांसाठी. तुम्हाला तुमच्या लाईफमधले जे चॅलेंजेस मी काल सांगितले होते, अजूनही तुमच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस वाटत आहेत, आज विचार करा शांततेने. जे जे प्रॉब्लेम्स, आईचा प्रॉब्लेम वाटतो, वडिलांचा, सासूचा, सासऱ्यांचा, जे काही फायनान्शियल चॅलेंजेस आहे, प्रगती होत नाही आहे, जॉबमध्ये प्रॉब्लेम येतो आहे, काय काय चॅलेंजेस आहेत ते सगळे लिहून काढायचे. 80% प्रॉब्लेम्स लिहिल्याने सॉल्व्ह होतात. 80%. जर मला इथून जर 80% पेन कमी होणार असेल तर हा मला कंप्लीट करण्यासाठी आहे. कारण माझ्या चांगल्यासाठी मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते ना मी. राईट? हे लिहून काढल्यानंतर आपण काय करणार? ते रात्री झोपण्या अगोदर जाळून टाकायचे. अर्धा तास 1 तास अगोदर जाळून टाकायचे आणि मग झोपी जायचं. मग मला सांगा, झोप कशी लागत नाही? ज्या लोकांना झोप लागत नाही ना, त्यांनी विचार करायचा की झोप कशी लागत नाही. मग खूप शांत झोप लागणार आणि 22व्या दिवशीनंतर तर तुम्ही ढाराडूर झोपणार आहेत. येस. खूप मस्तपैकी आपल्याला झोप लागणार आहे. ओके. आता आपण जाणून घेऊया पहिलं तत्व. डॉक्टर मिकाईल काय म्हणणं होतं? जसं मी तुम्हाला म्हणते की आज तुम्ही उठले आहात तर तुम्ही काय करायचं? माझ्यावरती कोणाकोणाला, मला आज मी माझा दिवस बघितलाय, माझ्यासोबत माझ्या घरचे उठलेत ना आज, राईट? आणि मला श्वास चालू आहेत, आजचा दिवस मी जगत आहे.
राईट. तर मला काय करायचे, आभार मानायचे, हृदयाचे आभार, माझे हृदयाचे ठोके सुरू आहेत. कारण जगात रोज काय करतात, 1 ते 10 लाखापर्यंत, कधी 5 लाखापर्यंत कमी जास्त प्रमाणात लोक काय करतात, जगाचा निरोप घेत असतात. आणि त्या निरोप घेता घेता माझा जर नंबर लागला नसेल तर मी काय आहे, ग्रेटफुल आहे. कारण आपण बघतो 27व्या वर्षी अटॅक आला, बरोबर. कोणी 25व्या वर्षी जातं, कोणाला तर डेंग्यू होतो म्हणून जातं. प्रत्येकाचे चॅलेंजेस, कोणी 10व्या वर्षी जातं. आपल्याला आता वयाचं बंधन नाही आहे, कधीही त्या यमदेवतेचा निरोप येतो आणि जावं लागतं. अगदी सकाळचा दिवस तुम्ही बघत आहात ना, उठल्यानंतर तर पहिले युनिवर्सला थँक्यू म्हणा, त्या ब्रह्मांडाला, त्या ईश्वराला, त्या स्वामींना थँक्यू म्हणा की आजचा दिवस मी बघितलाय. राईट. माझ्यासोबत जर माझं कुटुंब उठलं आहे ना, तर त्याच्यासाठी पण मला धन्यवाद व्यक्त करायचे. थँक गॉड की माझ्या घरातले जागे आहेत आज. राईट. मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना फील करू शकते, त्यांच्याशी भांडण करू शकते, त्यांचा रागराग पण करू शकतोय. राईट. तर डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितलं, आपलं आयुष्य काल पण नव्हतं. काल होतं का माझं आयुष्य? नाही. उद्या असेल का? नाही. मग माझं आयुष्य काय आहे, या 24 तासांमध्ये, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही माझ्याकडे 24 तास आहे, 24 तास त्यातले 8 तास माझ्या झोपेचे गेले, तेवढंच माझं आयुष्य बघायचं. आपलं आयुष्य किती आहे प्रत्येकाचं? कोण गॅरंटी घेतं की सकाळी मी उठेल? मॅडम घाबरवू नका हो, रात्री झोप नाही लागणार आम्हाला. राईट. कोण गॅरंटी घेतं की सकाळी छान पद्धतीने उठू शकतो म्हणून? कोणीच नाही घेऊ शकत, अगदी मी पण नाही घेऊ शकत. आणि जर मला रात्रीभरात काही झालं ना, तर माझ्या घरातले पण 4 तास ठेवणार नाही बरं. कितीही प्रेमळ असली, कितीही मी चांगली असली, कितीही काही असली, तरी माझ्या घरातले पण मला 4 तास ठेवणार नाही. येतील सगळ्यांना, जास्तीत जास्त काय लांबचे रिलेटिव्ह येईस्तोवर वाट बघतात. ते नाही आले, त्यांना उशीर होत नसेल तर घेऊन जातात. राईट. म्हणजेच काय, डॉक्टर मिकाऊसींचं म्हणणं होतं, काल पण जगू नका, कालचा दिवस तर गेलाय. घडलेल्या घटना मी परत आणू शकत नाही. उद्याचा विचार पण करू नका. या 24 तासांचा विचार करायचा, या 24 तासांच्या जीवनामध्ये मला काय करायचं. आजचा दिवस माझ्या हातात आहे, तर मी काय करणार आहे, मन भरून जगणार. उद्याचा विचार करत करत, कुडत 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 कुडत, काल माझ्यासोबत घडल्या त्याच्या विचारात माझं डोकं इतकं तापवते, मी इतकं टेन्शन घेते, इतके मूड स्विंग्स होतात, इतके डिप्रेशनला जाते. मग मला सगळ्या रागावरती नियंत्रण राहत नाही. आणि तो राग मी काय करते, माझ्या घरातल्यांवरती भडीमार करते, मित्रांवरती काढते. आणि मग माझ्या लाईफमध्ये ब्लॉकेजेसच निर्माण करण्याचं काम करायचं. मग काय येतो, हृदयाचा विकाराचा झटका. काय झालं, रात्रभरात मला स्ट्रोक आला आणि मी तिथेच गेली. राईट. अशा घटना आपण आजूबाजूला बघतो. कॅन्सर होतोय, डायबिटीज आहे. का डायबिटीज आहे? कारण तुम्ही स्ट्रेस घेता आहात. आधी शुगर नव्हती का लोकांना, की शुगर नाहीच आहे आपल्या प्रत्येकाला? मला सांगा, बीपी आणि शुगर आहे की नाही, की नसतंच? अरे पाहिजे, बीपी म्हणजे ब्लड प्रेशर, ते बॅलन्स पाहिजे. शुगर म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी साखरेची पातळी, ती प्रत्येकासाठी महत्वाची आहे. राईट ऑर रॉंग? करेक्ट ना? साखरेची पातळी जर आपल्या शरीरामधून कमी होते आहे, तर आपले प्राणवायूला धोका निर्माण होतोय. माझी ब्लड प्रेशरची लेवल जर खूप डाऊन येते आहे, माझा पल्स रेट कमी होतो आहे, तर माझं अस्तित्व कमी होतंय. हे सगळं बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि बॅलन्स का नाही राहत आहे? कारण मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये जाते. एक तर मी कालच्या विचारात आहे, किंवा मी उद्याचा खूप विचार करते. दोनच कारणं असू शकतात. म्हणून डॉक्टर मिकाऊसींनी सांगितलं होतं, पहिलं तत्व, केवळ आज के लिए, म्हणजे आजच्या दिवसांसाठी मी राग नाही करणार. उद्याचा मला विचार नाही करायचा, काल घडलेल्या घटनेकडे लक्ष द्यायचं नाही. काय करायचंय, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. मला आजच्या दिवसापुरता राग करायचा नाही. करून बघा प्रयत्न, जमेल. येस विद्या मॅडम. कारण बाकीच्या एकाला जमलं ना, तर त्या रस्त्यावरती आपण दुसरे लोक पण चालू शकतो. बरोबर. की ही वाट जर माझ्या माझ्या डेस्टिनेशन पर्यंत जात आहे, मला जे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत ही वाट मला नेणार आहे, तर एका व्यक्तीने प्रयत्न केले, त्याला ती गोष्ट मिळाली, मला आपण भेटेल. जसं सर्वेश सरांसाठी सांगते की त्यांना जॉब सर्च करायचा आहे, त्यांना करिअर ग्रोथ करायची आहे. राईट. जसं आपल्या एक बीना मॅडम आहे, ज्या पासआउट झाल्या
पासआउट म्हणजे ग्रॅज्युएट झाल्या, मास्टर लेवलचं त्यांचं झालं. 2 महिन्यांच्या पूर्वी आल्या होत्या, क्लासमध्ये बोलत नव्हत्या, कॅमेरा पण ऑन नव्हता केला आणि लेक्चर ऐकत होत्या. आज TCS मध्ये जॉब करताय. आज TCS मध्ये जॉब करताय आणि सर्वे सरांनी तरी कॅमेरा ऑन करून बसले आहेत. त्यांनी तर पहिले 5 दिवस कॅमेराच बंद, बिलकुल कॅमेरा ऑन नाही करायचा. आणि नंतर आज इंडिपेंडंटली न्यूमरोलॉजीचे कन्सल्टेशन करतायत. 30 कन्सल्टेशन कंप्लीट पण झालेत त्यांचे. काय आहे, कशाची कमाल आहे ही रेकीची कमाल आहे. मदतीला मी असणारच आहे, नाही या अशातला भाग नाही, पण त्यांनी जे स्वतःसाठी इनिशिएटिव्ह घेतलं, त्यांनी जी साधना केली, त्याचं हे फळ आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचंय, 24 तासांमध्ये आयुष्य बघा. या 24 तासांमध्ये मी काय करणार, आजच्या दिवस राग करायचा नाही. दुसरं तत्व आहे, दुसरं आपलं काय प्रिन्सिपल बघायचं आहे, काय आहे, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मला आजच्या दिवस चिंता करायची नाही. चिंता कुठे नेते मला, चितेकडे नेणार आहे. बरोबर, चिंता मला कुठे नेणार आहे, चितेकडे नेणार आहे. मला काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे. मला माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींचं चिंतन करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या दुःखांवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या दुःखाला काय मिळणार आहे, एनर्जी मिळणार. आपण जेव्हा आपल्या दुःखांकडे लक्ष केंद्रित करतो आहे, आपल्या दुःखांवरती फोकस करणार आहे, तर तिथे ग्रोथ होणार. जसं फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एखादं झाड आणलं, त्याला आपण दररोज पाणी टाकतोय, सूर्यप्रकाश देतो आहे, राईट, त्याची काळजी घेतो आहे, ते झाड वाढायला सुरुवात करेल का? बरोबर, बरोबर का? Yes. वाढतं की नाही? छान. कुठलंही झाड असू द्या, कारल्याचं असू द्या, गुलाबाचं असू द्या, वाढतं. येस, राईट. आहेत का सगळे जागे की झोप आली? येस. येस, बरोबर. मग जर आपल्याला हे बघायचं आहे की जर मी माझ्या दुःखाला खतपाणी दिलं तर दुःखच वाढणार. माझ्या प्रॉब्लेमला खतपाणी दिलं तर माझे प्रॉब्लेम वाढतील. मला खतपाणी कुठे द्यायचं आहे, मला ज्या गोष्टी पाहिजे आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. येस, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे ते लिहून काढायला मी काल सांगितलं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आज पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स लिहून झाले ते जाळून टाका आणि नंतर विचार करा 5 मिनटं की मला काय पाहिजे आयुष्यात. ते विचार करायचा, ते लिहून काढायचं आणि त्याच्यावरती एनर्जी द्यायची, त्याला फील करण्याचा प्रयत्न करायचा. मला काय पाहिजे, मला पैसा पाहिजे. मग पैसा पाहिजे तर माइंडला फक्त एवढं सांगून होईल का की माझ्याकडे खूप पैसा येतो आहे? आपलं माइंड तिथे काय करेल, प्रश्नावरती प्रश्न निर्माण करेल. आपल्या तर्कबुद्धी जी आहे, आपली लॉजिक आहे आपलं, तिथे तो काय करेल, प्रश्नचिन्ह निर्माण करेल की मला पैसा पाहिजे, मला जॉब लागलेला आहे, पण त्यासाठी तुम्ही काही एफर्ट्स पुट करतायत का? जेव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचंय, ठीक आहे, मग वजन कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार, माझं वजन कमी झालेलं आहे, असं अफर्मेशन देऊन उपयोग होईल का? असं म्हणून उपयोग होईल का की मी चांगल्या पद्धतीने आहार घेते आहे, मी चांगल्या पद्धतीने जीवनशैली फॉलो करते आहे म्हणून माझं वजन कमी होते आहे? करेक्ट. आपल्या तर्कबुद्धीला आपण काय सांगितलं, मी चांगल्या पद्धतीने आहार घेते आहे, मी काय करते, फ्रुट्सचं सेवन करते आहे, सॅलड खाते आहे, बीट म्हणजे काय, आयनयुक्त पदार्थ आहारात इन्क्ल्यूड केलेत, की माझं वजन काय होत आहे, कमी होत आहे, माझा स्टॅमिना वाढतो आहे आणि माझी दिवसेंदिवस एनर्जी पण चांगल्या पद्धतीने राहते. कळतंय? आपली तर्कबुद्धी जे काय करते आहे, इकडे इकडे प्रॉब्लेमकडे फोकस पण आहे आणि इकडे पण काय पाहिजे त्याच्यावर फोकस, काय पाहिजे ते हवेतच आहे. हवेत पैसा पाहिजे, हवेत. मग त्यासाठी जेव्हा आपल्याकडे पैसा पाहिजे, त्यासाठी मी काहीतरी एक्स्ट्रा इन्कम किंवा एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट्स पुट करत आहे का? एफर्ट्स म्हणजे काय की मी त्यासाठी काही एक्स्ट्रा कष्ट करत आहे का, किंवा नवीन उद्योग
किंवा नवीन काही जॉब शोधण्याचा प्रयत्न, किंवा बाहेर जात आहे का त्यासाठी नवीन लोकांना, किंवा ज्या पद्धतीने मला माझी लाईफस्टाईल पाहिजे तशा लोकांसोबत मी राहते आहे का? मी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे का? की मी माझ्या प्रॉब्लेम्सलाच घेऊन बसलेली आहे? राईट. जेव्हा आपण चिंतेवरती फोकस करणार तेव्हा आपल्याला सिंपती मिळत जाते. बरोबर. मी टेन्शनमध्ये आहे आणि मी काय करणार, सुरेखा मॅडमला सांगणार, खूप सुरेखा मॅडम खूप प्रॉब्लेम चालू आहे हो, खूप प्रॉब्लेम आहे, हे रिलेशनशिप मॅटर करत आहे, हे लोक त्रास देत आहे, सगळे त्रास देत आहे. सुरेखा मॅडम काय म्हणतील, हो का, ठीक आहे, होईल सॉल्व सगळ्या गोष्टी. मी काय मिळवली तिथे? सिंपती, सहानुभूती मिळवली. आणि जेव्हा आपण सहानुभूती मिळवत जातो, आपली सहानुभूती वाढवत जातो, तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो. ती सहानुभूती मोठी मोठी होत जाते. एकदा माझ्या सहानुभूतीला काय झालं, वाढ मिळाली, कुठल्याही गोष्टीला वाढ मिळाली की तीच वाढणार. चिंता, मग काय होते, चिंता झाली, चिंतेमधनं मला मूड स्विंग झाले, मूड स्विंगमधनं अँझायटी होते, मग डिप्रेशन यायला लागतं. मग सहानुभूती पाहिजे केला मला की एम्पथी पाहिजे? सहानुभूती कामाची आहे का की कोणी माझ्या बाबतीत सहानुभूती दाखवायला पाहिजे? नाही. म्हणून मला चिंता नाही करायची, चिंतन करायचं. चिंतन करणं म्हणजे काय, एम्पथेटिक व्हायचं आहे, समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करणं आणि तिथे सोल्युशन देणं. एखादा व्यक्ती जर खूप या पद्धतीने जात आहे, खूप इमोशनल होत आहे, आपल्याला तिथे एम्पॅथी द्यायला पाहिजे. सहानुभूती देऊन उपयोग होईल का? त्याची चिंता वाढवून आपण हो का, बरं बरं असं त्याला काय देता आलं पाहिजे, सोल्युशन देता आलं पाहिजे. मग मला पहिल्यांदा माझं सोल्युशन माहिती आहे का, की मी चिंतेमध्ये जाते, खूप चिंता करते का मी, किंवा करतोय का? मी जर खूप चिंता करत असेल तर मला काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे, म्हणजे प्रॉब्लेमवरती सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. प्रॉब्लेमवरती आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे, या प्रॉब्लेममधनं मी बाहेर पडण्यासाठी मला काय पाहिजे आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि मला काय पाहिजे त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग मी हे मिळवण्यासाठी मला अजून काय करावं लागेल, मला हे मिळवण्यासाठी अजून काय करावं लागेल. कळालं? कळालं का? येस ऑर नो? हो. मग येस. सगळ्यांनी टाका चॅट बॉक्समध्ये येस म्हणून, की आजपासून आम्ही चिंता नाही करणार. आतापासून आपण ना कोणाकडनं सहानुभूती घ्यायची. माझ्या लाईफबद्दल मला कोणाला सहानुभूती मिळाली पाहिजे नाही माझ्याकडं. आपल्याला कोणाकडनं सहानुभूती नको आहे. 14 आले बरं का, 14 लोकांनाच पाहिजे बहुतेक, आता 36 लोक प्रेझेंट आहे क्लासमध्ये. सहानुभूती पाहिजे का तुम्हाला? नाही नाही. सहानुभूती नको आहे आपल्याला. आपल्या लाईफमध्ये कोणी दया केली पाहिजे का माझ्यावर? नाही. नाही. मग काय पाहिजे, मला काय पाहिजे, सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग मी माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन केव्हा फाइंड आउट करेल, जेव्हा मी स्वतःचा शोध घेणार. कळालं? मग डॉक्टर मिकाउसींनी सांगितलं होतं, पहिलं तत्व, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दुसरं तत्व काय होतं, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. कळालं? आणि तिसरं तत्व काय सांगितलं होतं, आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. काय करायचं आपल्याला, माझ्यावरती काय काय आशीर्वाद झाले त्याचा काउंट करायचा आहे. आपल्या प्रत्येकावरती आपल्यावरती काय काय आशीर्वाद आहे याचा काउंट करायचा आहे. ठीक आहे. आज तुमचा काय होमवर्क राहणार, सेशनला जास्त दिवस लागले तर माझी काही हरकत नाही आहे. येस, तुम्हाला तुमचा हा वेळ द्यायचा आहे आणि तो सिरियसली द्यायचा आहे. येस, ती मॅडम कॅमेरा बंद करून बसायचं नाही. आज मी अलाउ करते, उद्यापासून मी सगळे लोक कॅमेरा बंद करून देतील त्यांना मी रिमूव्ह करेन. ओके. आपल्याला काय करायचं आहे, आज मी काउंट करणार आहे की माझ्यावरती कोणाकोणाचे आशीर्वाद आहे, माझ्याकडे आशीर्वाद म्हणून काय आहे हे आपल्याला विचार करायचा आहे. सगळ्यांनी हा टास्क उद्या कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. विचार काय करणार दीपाली मॅडम, आज माझ्याकडे आशीर्वाद म्हणून काय आहे त्याची आपल्याला काउंटिंग करायची. काल तुम्ही लिहिलं ना, प्रत्येकाने खूप राग येतोय, किती दुःख आहे, बरोबर. मग आशीर्वाद काय आहे तुमच्यावर, एवढं दुःख आहे तर काही ना काही ईश्वराने आशीर्वाद म्हणून दिलं असेल की नाही प्रत्येकाला.
काही ना काही दिलंच असेल ना, प्रत्येकाला पाठवलेलं आहे, तर काहीतरी सेम पाठवलेलं आहे ना, काहीतरी दिलंच असेल, तुमच्याकडे पण काहीतरी असेल जे दुसऱ्याकडे नाहीये, बरोबर? ते आपल्याला शोधून काढायचं. कळालं का सगळ्यांना, ज्योती मॅडम? की आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ती आपल्याला मिळवायची आहे आणि आपल्याला आशीर्वाद म्हणून मिळालेली आहे, मुळात ती आपल्याला सगळ्यांना शोधून काढायची आहे. येस, राईट ऑर रॉंग? इंदराम सर, राजेंद्र सर, आपल्याला आपल्या आशीर्वाद काउंट करायचे. सगळ्यांना समजलं का? प्रवीण कुमार सर, येस. आजचा होमवर्क काय राहणार आहे? मी माझ्यावरती असणाऱ्या ब्लेसिंगला काउंट करणार. माझ्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टीचे आशीर्वाद मला मिळत आहे ते मी शोधून काढणार. मग उद्याचं अजून तुम्हाला सेशन इंटरेस्टिंग वाटेल. येस, आज आपण ना एक दोन रिव्ह्यू घेऊया की आजचं सेशन कसं वाटलं. कोण आहे नवीन आज? कोण बोलणार आहे? कोणाला आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे? मॅडम ते सांगा ना परत. काय सांगू? माझ्यावर कुठल्या कुठल्या गोष्टींचा आशीर्वाद आहे? ते काउंट करायचं म्हणजे मोजायचं आहे. आजचा ओके. होमवर्क काय आहे की माझ्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा आशीर्वाद आहे ते आपल्याला लिहून काढायचं आहे. ओके. हं? ओके. हा. ओके. उद्या सेशनमध्ये मला सांगायचं, सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा आणि सेशनमध्ये सांगायचं. ठीक आहे? येस, मोहन सर, कसं वाटलं सेशन? अनम्यूट करा. छान वाटलं मॅडम. कंप्लीट करणार आता टास्क? येस मॅडम. नक्की, येस. अजून कोण बोलणार? हॅलो मॅडम, मी गौरी. एकच मिनिट हा, गौरी मॅडम. येस. हा, बोला. हां. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुम्ही जो हा पॉईंट सांगितला ना, की आपण आशीर्वाद काउंट केला पाहिजे. सो आय फील की याच्या आधी ही जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही आपण कधी केलेलीच नाहीये. की आशीर्वाद कोणी आपल्याला दिला आणि हा आपण कधी रिपीटेड काउंट केलाय. इव्हन आपण निगेटिव्ह गोष्टी ह्या रिपीटेडली माइंडमध्ये ठेवतो. बट पॉझिटिव्हली आशीर्वाद किती ब्लेसिंग्स मिळाले हे काउंट नाही करत. सो हा पॉईंट मला खूप महत्वाचा वाटला येस, आणि मी गुड. करेन. नक्की. आज आपल्याला येस. सगळ्यांना रात्री झोपण्याच्या अगोदर माझ्यावरती काय काय ब्लेसिंग झालेत ते विचार करायचे. येस, थँक्यू गौरी मॅडम. अजून कोण बोलणार? येस मॅम, मला बोलायचं. येस, एकच मिनिट हा. येस, पद्मजा मॅडम, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त आहे, छान आहे. व्हेरी गुड. आणि तुम्हाला भेटण्याची उत्सुकता असते रोज. कालचा सेशन, मग उद्याचा सेशन कधी येणार, कधी आपण कम्युनिकेशन करणार, असं एक उत्सुकता असते. आणि खूप छान होतात सेशन रोजचे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. अजून विद्या मॅडम? मी काल नव्हते मॅडम, पण आजचं सेशन मला फार आवडलं. आवडलं? थँक्यू. कशा आहात तुम्ही? हो, हो. कुठून आहात मॅडम तुम्ही? अहिल्यानगर, अहिल्यानगर. अहमदनगर. हा हा, कळालं, अहिल्यानगरमधून. ओके. वर्किंग आहात? नाही नाही, घर ओके ओके. येस येस, थँक्यू. मी कालची रेकॉर्डिंग पाठवते तुम्हाला, चालेल? येस. थँक्यू. अजून? हा, इंदाराम सर, बोला बोला बोला. सगळ्यांना बोलूया. मॅडम, वेळेच्या अभावी थोडस मागं पुढं होतं कामाच्या किंवा नोकरीच्या हिशामध्ये. येस, समजू शकते सर मी. वेळ होता. आशीर्वाद असू द्या. येस, नक्कीच. येस मला कम्प्लीट करायचंय. मी खूप दिवसापासून ऐकतोय, बघतोय. फक्त मी ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कधी चालू नाही केला. मी आज फर्स्ट टाइम चालू केला. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण करायचं तुमच्या आहे. स्टार्ट पासून मी ग्रुपला अटॅच आहे. मागच्या येस, सेशनला सुद्धा मी ऐकत होतो, फक्त वेळेला मला ऍडजस्ट होतो. म्हणूनच मी काय केलं, यावेळेस रात्रीची बॅच ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की वर्किंग लोकांना खूप माहिती होतं की सगळ्यांना प्रॉब्लेम होत आहे, म्हणून एक रात्रीची बॅच घ्या. सगळ्यांची रिक्वेस्ट आली होती की मॅडम रात्रीला एक बॅच ठेवा, खूप प्रॉब्लेम होतोय, आम्हाला अटेंड करायचं आहे आणि आम्हाला हे पण नाही करता येत आहे, शक्तिपात नाही घेता येत आहे, खूप प्रॉब्लेम होत आहे. तर त्यासाठीच ठेवलं आहे सर. हे नक्की तुम्ही कंप्लीट करा. येस आपण थोडस दम देत जा आम्हाला, म्हणजे आम्ही वेळेवरती करू येस, थोडस. नक्की 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 नक्की. म्हणजे थोडी भीती दाखवत जा, येस येस, नक्की म्हणजे नक्की. आम्ही वेळेवरती. थोडस होतं, लेट होतं कधी. येस येस,
येस सर, थँक्यू. नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ओके. येस. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मॅडम तुम्ही कुठून आहात? मी पुण्यावर नाही, मी पुण्याला असते. ऑफलाईन पण क्लासेस घेता? हो घेते. पण आता पावसाळा आहे ना, तर बाहेरच्या बाहेर गावी येताना त्यांना त्रास होतो, म्हणून मग ऑनलाईन पण चालतात. ऑफलाईन आता सप्टेंबर नंतर होईल. थोडा पाऊस कमी झाला, पुण्यात भरपूर पाऊस चालू आहे. आणि या वर्षी याचं मंगळाचं वर्ष असल्यामुळे ना थोडं ट्रॅव्हलिंग पण अवॉइड करायचं. तर हां, आता आपण बघितलं ना, फ्लाईटमध्ये पण खूप इन्सिडन्स होत आहेत. हो. मी थोडी न्यूमरोलॉजीचं पण बघते ना, आणि याचं पण बघते. त्यामुळे यावर्षी ट्रॅव्हलिंग कोणाला माझ्यामुळे त्रास होऊ नये बा, त्याचाच उद्देश आहे की ऑफलाईनमध्ये नाही बघत. की जेव्हा आपण ऑफलाईनमध्ये घेतोय तर लोक बाहेर गाऊन येतात, त्यांना पुण्यामध्ये अरेंजमेंट करायची, किंवा त्यांना यायचं म्हटल्यानंतर आपण पावसाचं पण बघायला पाहिजे. आणि सप्टेंबर नंतर मग ऑफलाईन तुम्हाला जर कोणाला सजेस्ट करायचं असेल तर घेऊया आपण. आणि ऑफलाईनमध्ये एवढा वेळ देणं जमत नाही, कारण बाहेरच्या लोकांना कसं होतं की खूप ट्रॅव्हल करायचं आहे, त्याच दिवशी परत जायचं आहे. तर इथे कसं आपण भरपूर वेळ देऊ शकतो, असं आहे. पण काही फरक नाही पडत, तुम्ही ऑनलाईनमध्ये रेकी शिका किंवा ऑफलाईन. कोण आहे इथे? ओल्ड स्टुडंट आहेत का? कोणी आहे इथे आधीचे स्टुडंट? हां, अपर्णा मॅडमच होत्या ना, अपर्णा मॅडम आहेत ना? येस मॅम. काय फरक पडला अपर्णा मॅडम, ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये काही फरक वाटतो? तुम्ही होत्या ना ऑनलाईन? ऑफलाईन मी कधी ऑनलाईन मागच्या सेक्शनला मी होते. एनर्जी कशी जाणवते? खूप छान, म्हणजे पॉझिटिव्हिटी खूप आली माझ्यात. आणि रागावरती कंट्रोल झालंय बऱ्यापैकी. जास्त नाही झालं पण थोडं तरी झालंय. आले, पहिलेपेक्षा खूप ऑरा डेव्हलप हो. झाला. हो, आवरा नक्कीच क्लीन झालेला आहे. येस. अजून कोण आहे? हा, निर्मला मॅडम पण आहेत. निर्मला मॅडम. मॅडम खूप छान. म्हणजे आपण पहिला जसं असतोय आणि आता आपण जे आहे आपल्याला खूप बदल जाणवतोय आणि दुसऱ्यांना पण जाणवतोय बदल. व्हेरी. पॉझिटिव्हिटी खूप, म्हणजे जीवन कसं जगायचं हे आपल्याला लक्षात येते. ते माहितीच नसतंय आपल्याला कसं जगायचंय आपण. ते कळालं तुमच्यामुळं. थँक्यू. पण एनर्जी ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये असा फरक पडतो का तुम्हाला? हो मॅडम. असं वाटतं ऑफलाईनमध्ये फरक पडतो की एनर्जी तशीच जाणवते सेम? आहे, ऑनलाईनला वाटतंय चांगलं. अच्छा, ठीक आहे. येस. तुम्हाला माझं ऑफलाईन असू द्यात की ऑनलाईन असू द्यात, तुमच्या लाईफमध्ये मला असं वाटतं की रिझल्ट महत्वाचे आहेत. हो आपण मॅडम. रेकी कशी शिकतो मॅटर नाही करत. मला माझ्या लाईफमध्ये ऊर्जाचा प्रवाह जाणवत आहे का, माझ्या लाईफमध्ये मला चेंजेस जाणवत आहेत का, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का, हे महत्वाचं आहे. आणि मी साधनेला महत्व देत आहे का, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कळालं? येस. थांबूया, उद्या आपण सेम टाइमला भेटणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू 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 मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक्यू. चलो, बाय बाय, गुड नाईट, बाय. बाय.